राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे। पुढील 2 ते 4 दिवसात 5 ते 10 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। सध्या याद्या पडताळणीचं काम वेगाने सुरू आहे। एकूण 40,585 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ हा पात्र शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकारने जी पहिली यादी जाहीर केली आहे त्यामध्ये साधारणतः 17 लाख पात्र शेतकऱ्यांना त्याचा फायदा हा होणार आहे आणि 17 लाख शेतकऱ्यांपैकी पहिल्या यादीचा जर विचार केला तर साधारणतः पहिला हप्ता आपण त्यातला 6,22,000 शेतकऱ्यांना आणि त्यांना 5,028 कोटी रुपयाचं हे शेतकऱ्यांना कर्जाचं ते वितरण आपल्या हप्त्याचं वितरण किंवा माफीचं वितरण हे केलेलं आहे आणि ती यादी आता टप्प्याटप्प्याने आता हे वितरण हे असंच चालू राहणार आहे आणि कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पात्र जमा होणार आहे। 17 लाख शेतकऱ्यांपैकी आज जर आपण विचार केला तर साधारणतः आज अखेर साधारणतः 13 लाख शेतकऱ्यांनी KYCचं काम त्यांचं हे पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे आता ह्या 13 लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातल्या त्यात आता ह्याची अडचण कर्ज आपल्या माफीची अडचण काय राहणार नाही। त्यांना ताबडतोब टप्प्याटप्प्याने ही कर्ज माफीची रक्कम मिळेल। आज आपण जर सगळ्यांचा जर विचार केला तर साधारणतः पहिल्या यादीतील ह्याच्यामध्ये साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात त्यांना त्या यादीतून आपण वगळलेलं आहे आणि साधारणतः त्यांची संख्या पण मला वाटतं आपल्याकडं आलेली आहे आणि मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे अपात्र शेतकरी म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे आयकर शेतकरी साधारणतः 94,000 शेतकरी हे आयकर भरत असल्यामुळे ते शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरलेले आहेत आणि अन्य कारणामुळे साधारणतः 46,000 शेतकरी हे अपात्र ठरलेले आहेत। तर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये राज्य शासनाच्या वतीनं लवकरात लवकर जे 2 लाखाच्या आतील रक्कम 2 लाखाच्या वरची रक्कम आणि प्रोत्साहन अनुदान जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्या सर्वांचं लवकरात लवकर वाटप केलं जाईल। कालच राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये संपेपर्यंत किंवा त्याच्या थोडं मागं पुढं ती रक्कम कर्जमाफीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल। मामा, या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम एक काय आहे, राज्य सरकारनं ज्यावेळेस तुम्ही ही घोषणा केली होती कर्जमाफीची त्यावेळेसचे निकष वेगळे होते आणि आता काही निकष वेगळे आहेत असं शेतकऱ्यांचा आरोप होतोय। निकष काही बदललेत का कर्जमाफीचे की जुन्या नियमानुसार? कर्जमाफीचे निकषामध्ये कुठल्याही प्रकारची बदल झालेली नाही। पूर्वी जे निकष होते तेच निकष आहेत। एवढंच आहे की 2019 साली महात्मा फुले कर्जमाफी योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ दिला होता त्यांना आपण ह्या पहिल्या निकषामध्ये 50,000 रुपयेच त्यांना देणार होतो, परंतु पुन्हा आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय बदल करून त्यांनाही 2 लाखाच्या आतल्या शेतकऱ्यांना त्यांनाही सरसकट त्यावेळेस कर्जमाफीचा आपण देण्याचा निर्णय घेतलेला आहे। ती संख्या आपल्यामध्ये ही थोडी वाढलेली आहे। पेरण्यांच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आज अखेर आपल्या संपूर्ण राज्यामध्ये जर विचार केला तर साधारणतः 91% आपल्या जे आपलं उद्दिष्ट होतं त्या उद्दिष्टाप्रमाणे 91% क्षेत्रावरती आपली पेरणी ही झालेली आहे। मित्रांनो, आताच आपण बघितल्याप्रमाणे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी केलेली आहे सर्वात मोठी अशी अपडेट की आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची जी दुसरी रक्कम आहे ती सुद्धा जमा केली जाणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सरसकट पुढील 2 ते 4 दिवसाच्या आत ही रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी जाहीर केलेली आहे। म्हणजे तुम्ही जे आतुरतेने वाट बघत होता की कर्जमाफी आम्हाला केव्हा मिळणार, तर त्यासंबंधी ही सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। म्हणजे कर्जमाफीची रक्कम जी आहे आता ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे। 4,000 कोटी रुपयाच्या निधीला आता जर आपण बघितलं तर राज्य सरकारने मान्यता सुद्धा दिलेली आहे। तुमचं नाव कर्जमाफी यादीमध्ये अद्याप आलं किंवा नाही ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माहिती आहे कर्जमाफीची आता नवीन यादी पडणार आहे त्यामध्ये तुमचं नाव येईल
कारण आपण जर बघितलं तर 54 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. म्हणजे पहिली यादी झाली, आता दुसरी यादी केव्हाही पडू शकते आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हे जर आपण बघितलं तर 2 लाख अशी कर्जमाफी असणार आहे आणि ते शेतकरी ताबडतोब नंतर नवीन कर्जासाठी पात्र होणार आहे. पुढील 2च दिवसात आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल, कारण शेतकरी बऱ्याच दिवसापासून जी वाट बघत होते ती कर्जमाफी केव्हा होणार, कारण त्यामध्ये जर पहिली यादी झाली आणि त्यामुळे बरेचसे शेतकरी संभ्रमात होते की आमचं नाव कर्जमाफीमध्ये येतं किंवा नाही आहे. आता अशातच ही पॉझिटिव्ह बातमी आलेली आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती. तर शेतकरी बांधवांनो, आता तुमची सुद्धा कर्जमाफी होणार आहे. माहिती कशी वाटली? माहिती आवडली चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.